तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, टायटल आणि थंबनेल पाहून आपल्याला कळलंच असेल आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत। कुत्रे गाडीच्या मागे लागण्याचा मुद्दा हा खरंच मजेदार आहे आणि कुत्रे गाडीच्या मागे का लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुत्र्यांच्या या वर्तनाचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रादेशिक प्रतिसाद आणि त्यांचा प्राकृतिक शिकार वर्तन असे आहे। प्रादेशिक प्रतिसाद म्हणजे कुत्र्यांना आपले क्षेत्र ठरवण्याची आणि रक्षण करण्याची वृत्ती असते। गाडी एक अजनबी वस्तू म्हणून त्यांच्या क्षेत्रामध्ये घुसलेली असते, त्यामुळे कुत्र गाडीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असते। त्यांना गाडीची गती आणि आवाज तिखट वाटतो, म्हणजे आवाज हा त्यांना जास्त वाटतो, म्हणून ते त्यांच्या मागे लागतात। जणू काय ते त्यांना धोक्यापासून बचाव करत आहेत। शिकार वर्तन हे दुसरा मुद्दा आहे। यामध्ये कुत्र्याचा मेंदू अजूनही शिकार करणाऱ्या प्रजातींमध्ये काम करत असतो। त्यांना गतिशील आणि हलणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे अतिशय सोयीचं असतं। गाडीच्या वेगाने चालणाऱ्या हालचालींनी त्यांच्यात शिकार करणाऱ्यांना वृत्तीला उत्तेजन मिळतं, म्हणून ते गाडीचा पाठलाग करतात। तिसरा मुद्दा आहे तो मानसिक उत्तेजना। गाडीच्या मागे धावणं कधी कधी त्यांच्या मनोरंजनाचंही साधन वाटतं। गाडीचा वेग, आवाज आणि हालचाल यामुळे ते अडचणीत आल्यासारखे किंवा मजेशीर वाटू शकतं आणि ते आनंदाने धावत राहतात। चौथा मुद्दा आहे बघण्याची प्रवृत्ती। सामान्यतः कुत्र्यांच्या धावण्याच्या वृत्तीला चेसिंग असं सुद्धा म्हणतात। गाडी धावत जात असताना कुत्र त्याला पाठलाग करा म्हणून प्रतिक्रिया देतात। हे एक प्रकारचं नैतिक वर्तन आहे। पाचवा मुद्दा आहे तो प्रशिक्षण आणि गोंधळ। काही कुत्री विशेषतः लहान असताना त्यांना गाडीच्या मागे धावण्याचं प्रशिक्षण मिळतं आणि ते काही वेळेस आदर्श वर्तन म्हणून गाडीच्या मागे लागतात। गाडीच्या मागे लागणं हे एक नैसर्गिक आणि शिकार करणाऱ्या मानसिकतेचं वर्तन आहे। हे म्हणजे कुत्र गाडीला धोक्याची किंवा रक्षणाची भावना दाखवतो, किंवा कधी कधी तो केवळ मजेसाठी किंवा आवडीने हे करतो। त्याचा अपशकुन म्हणून कधीही भीती वाटायला नको। तर मित्रांनो, आपले कुत्रे आडवे आल्यामुळे किंवा कुत्रे पाठी लागण्याचे काही किस्से असतील गाडीवरचे, नक्कीच कमेंटद्वारे शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।